नमस्कार मित्रांनो, आज मी बनवल्या होत्या कच्च्या दुधाच्या वड्या. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये कच्चं दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे. आपली घरातली साखर बारीक करून सुद्धा तुम्ही घालू शकता आणि ती मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्याच्या अशा गाठी झाल्या नाही पाहिजे. बघू शकता मस्त मिक्स केलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तसं काजू, बदाम, जायफळ आणि इलायची तुम्ही घालू शकता किसून आणि ते पण छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, त्याच्यामुळे सुरेख कलर पण येतो आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसतं ते. आता हे आपलं रेडीच झालं आहे. तर मग त्याच्यामध्ये आपलं थोडंसं नॉर्मल दूध घालायचं आहे. आता एका कुकरमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये प्लेट घालायची आणि हे दोन्ही इक्वल एका कुकरच्या 2 कुकरचे भांडे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते घालायचं आहे इक्वलमध्ये आणि हे दोन्ही कुकरचे भांडे आपल्याला कुकरमध्ये लावून द्यायचे. आणि ह्याला मस्तपैकी आता 2 ते 3-4 शिट्ट्या करून द्यायच्या आहे आपल्याला, कारण की ते घट्ट होऊ आणि त्याच्या मस्तपैकी सॉफ्ट वड्या व्हावं त्यासाठी. आता मी ते 2-3 शिट्ट्या केल्या आहे आणि वाफेवर थोड्या वेळ कुकर ठेवलं होतं. आता बघू शकता रिझल्ट तुम्ही. खूप सुंदर अशा मस्त सॉफ्ट वड्या आपल्या झालेल्या. आता ह्याच्या आपल्याला हवे तशी तुम्ही आकारात त्या कट करू शकता. मी क्यूब आकारामध्ये कट करते. आता अजून ते थोडंसं लूज आहे, त्याच्यामुळं मी आता कट करून एका बाउलमध्ये काढून हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ते अजून स्पंची आणि घट्ट राहावं यासाठी. बघा, आता हे मस्तपैकी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि बघू शकता आता फ्रीजमधून काढल्यावर किती छान असं दिसत आहेत त्या आणि टेस्टला पण खरंच खूप सुंदर झाल्या होत्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.